प्रियंका किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी मुलांना नाश्त्यासाठी मी चिरकुट बनवले होते. तर बघा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आवाज आला असेल ना तुम्हाला. तर मी हे 2 प्रकारचे बनवले होते. एक हे लाटून आणि फक्त अंगठ्याच्या साहाय्याने प्रेस केलेले होते आणि हे बाकीचे थोडेसे लाटून घेतलेले होते. तर आपण हे कसे बनवायचे आहेत, चला तर आपण आता रेसिपी बघणार आहोत. तर नवीन असाल माझ्या चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. इकडे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. हा अर्धा किलो घेतलेला आहे. आता मी ह्या मैद्याला पूर्ण चाळून घेणार आहे. आता आपण मैदा पूर्ण चाळून घेणार आहोत. ते खूप छान झाले होते. मुलं खूप आवडीने खातील. मुलांना सकाळी नाश्त्याला काही नाही तर काही पाहिजे असतं तर तुम्ही हे अशा पद्धतीने नक्की करून बघा. आता इकडे मी ओवा घेतलेला आहे 1 चमचा. त्याला हाताने क्रश करून घेणार आहे आणि पिठावर टाकून घेणार आहे. आता आपल्या याच्यावर मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करायचं आहे. त्यानंतर इकडं गरम तेल टाकणार आहे मी. थोडंसं गरम तेल टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे तूप असेल ना तर तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता. खूप छान लागतं. आता इकडे आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हाताची मूठ वळून बघायची आहे. आता इकडे थोडंसं पाणी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि आपला घट्टसं गोळा तयार करून घेणार आहे. थोडं परत पाणी कमी आलं आहे तर मी कमी पाणी टाकून घेणार आहे आणि हे पूर्ण चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे व्यवस्थित आपण हाताने मळून घ्यायचं आहे आणि घट्टसा गोळा आपला तयार करून घ्यायचा आहे. खूप पातळ पण नाही बनवायचं आहे, खूप घट्ट पण नाही बनवायचं आहे. आता इकडं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. आपण यावर कापड ठेवणार आहोत आणि हे 15 मिनटं मुरू देणार आहोत. आता आपल्याला लागणारं सारण आतमध्ये आपल्याला पोळीला लावायचं सारण आहे. इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे. आता तूप टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हेच पोळीला लावायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला हे थोडंसं पातळ घ्यायचं आहे. हे बघा चमच्याच्या साहाय्याने आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. याने क्रिस्पीपणा खूप छान येतं म्हणून आपल्याला हे आतमधून लावायचं आहे. तर आपलं हे बनवून तयार आहे. आता इकडे मी थोडासा गोळा घेतलेला आहे. पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि चांगला व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचं आहे. आता इकडे मी व्यवस्थित लाटून घेणार आहे. आपल्याला पातळशी पोळी लाटून घ्यायची आहे. हलक्या हाताने आपण मस्त पातळसर पोळी लाटून घेणार आहोत. हे बघा आपल्याला आता ही केवढी मोठी आपली पोळी बनवून तयार आहे. आपल्याला अजून एक बनवून घ्यायची आहे. आता ही साईडला मी ठेवून देणार आहे. ही आपली बनवून तयार आहे. आता मी दुसरी पण बनवून घेणार आहे. इकडे मी परत छोटासा गोळा घेतलेला आहे. आता ह्या पोळीला सुद्धा मी लाटून घेणार आहे. हलक्या हलक्या हाताने मस्तपैकी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे. जाड नाही ठेवायची आहे, नाहीतर आपण ते चिरकुट तळल्यानंतर ते कडक होत नाही. आपण आता याच्यावर आपण जे कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण बनवलेलं होतं ते आपण पोळीवर टाकून घेणार आहोत आणि हाताच्या साहाय्याने पूर्णपणे पोळीला लावून घेणार आहोत. कमी आलं तर तुम्ही परत टाकून घ्या आणि व्यवस्थित पूर्णपणे पोळीला लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यावर एक पोळी ठेवायची आहे. आता जी मी लाटून ठेवलेली होती ती पोळी मी याच्यावर ठेवून घेणार आहे आणि याच्यावर पण आपण ते कॉर्नफ्लॉवरचं बनवलेलं मिश्रण लावून घेणार आहोत. व्यवस्थित गोल आकारात व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता याला हळूहळू हाताच्या साहाय्याने याला वळून गोल गोल करून घेणार आहोत आपण. हे मी हळूहळू सगळ्या पोळीला गोल करून घेणार आहे आणि हळूहळू हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि असा गोल आकार द्यायचा आहे. गोल गोल त्याला फिरून घ्यायचं आहे. आता याला हळूहळू मी फिरून घेतलेलं आहे. आता चाकू घ्यायचा आहे. चाकूच्या साहाय्याने याला कट करून घ्यायचं आहे.
तुम्हाला हवे तेवढ्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. हे बघा, या अशा पद्धतीने मी हे एक कट करून घेतलेलं आहे. हे बघा, आता हे आपले 2 कट करून झालेले आहे. असे आपण आता सर्व कट करून घेणार आहोत. हे बघा, खूप इझी कट होता. आपल्याला हे असेच पूर्णपणे सर्व कट करून घ्यायचे आहे. आता हे आपले कट झालेले आहे. आता मी सर्व हे बघा अशा पद्धतीने आपले हे कट झालेले आहे. आता हे एक घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने त्याला प्रेस करायचं आहे. असं हळू असा घ्यायचा आहे आणि त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. ही झाली एक पद्धत, म्हणजे तुम्हाला पहिली पद्धत सांगत आहे. आता मी हे हाताच्या साहाय्याने इतके बनवून घेतलेले आहे हे एवढे. आता आपण याला मी तुम्हाला तळून दाखवते. यामध्ये मी आता टाकून तेल कढई ठेवली आहे गॅसवर. तेलला खूप गरम नाही होऊ द्यायचं आहे, कमी हीटवरच ठेवायचं आहे. आता मी ते याच्यामध्ये आपण जे बनवलेले चिरकुट आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि कमी गॅसवर आपण त्याला व्यवस्थित तळून घेणार आहोत. तर हे बघा, हे पहिल्या पद्धतीने मी जे तुम्हाला हाताच्या साहाय्याने प्रेस करून दाखवले होते ते हे अशा पद्धतीने होते. हे बघा, आणि आपण दुसरी पद्धत बघणार आहोत. आता हे एक घेतलेले आहे आपण, जे अंगठ्या साहाय्याने प्रेस केलं तर त्याला किंचित लाटणं फिरून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने आपण मस्त व्यवस्थित लाटणं फिरून ही झाली आपली दुसरी पद्धत. आता याला पण आपण तळून घेणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला कोणता स्टेप आवडला हा मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, हा पहिल्यांदा मी जे तळून घेतले ते तुम्हाला एक दाखवलेले आहे बघा. आता मी हे दुसरे पण तुम्हाला दाखवते. बघा, आता हे पण मस्त कुरकुरीत झालेले आहे, कलर मस्त ब्राऊन कलर झालेला आहे. आता याला आपण काढून घेणार आहोत. इथे मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. तर बघा, हे बघा, आपले हे मस्त कुरकुरीत असे सकाळीच नाश्ता बनवण्यासाठी हे आपले बनवून चिरकुट तयार आहे. मी तुम्हाला हाताने पण फोडून दाखवते. हे बघा, कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी आवाज आलेच असेल तुम्हाला.